लातूर जिल्ह्यातील वरवंटी जिल्हा परिषद शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण केले। लातूर जिल्ह्यात माझं लातूर हरित लातूर या उपक्रमातून वृक्ष लागवड मोहिमेला गती देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या संकल्पनेतून शाळेतील पहिले पाऊल वृक्ष लावून हा उपक्रम राबवण्यात आला। इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते शाळेच्या पहिल्याच दिवशी वृक्षारोपण करण्यात आलं। लातूर तालुक्यातील वरवंटी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील कार्यक्रमाला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी उपस्थित राहून या उपक्रमात आपला सहभाग नोंदवला। तर शाळा प्रवेशोत्सव आणि वृक्षारोपणासाठी आयोजित कार्यक्रमात इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची सजवलेल्या बैलगाडीतून उत्साहात मिरवणूक काढण्यात आली। जिल्हाधिकारी ठाकूर यांनी या बैलगाडीचं सारथ्य केलं। शाळेच्या प्रवेशद्वारावर वाद्यांच्या गजरात शिक्षकांनी या मुलांचं औक्षण करत आणि गुलाब पुष्प देत शाळेत स्वागत केलं। विद्यार्थ्यांच्या हस्ते आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या उपस्थितीत शाळा परिसरात वृक्षारोपण संपन्न झालं। त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांना पहिलीच्या वर्गात नेऊन त्यांची नाव नोंदणी करण्यात आली। तर यावेळी जिल्हाधिकारी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शुभेच्छा दिल्या। तर शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन त्यांना विविध क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करावं असं सांगितलं। तसेच त्यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचंही वाटप करण्यात आलं। इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हातून त्यांच्या नावे शाळेच्या परिसरात एक झाड लावण्याचं तसेच विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाला या झाडाचा देखील वाढदिवस साजरा व्हावा असं आवाहन जिल्हाधिकारी ठाकूर घुगे यांनी केलं होतं। या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल वृक्ष लावून हा उपक्रम राबवण्यात आला। तर लातूर जिल्ह्यातील शाळांमध्ये जवळपास 16,000 विद्यार्थी इयत्ता पहिलीत प्रवेश घेत असून त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येत असल्याचं उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरी यांनी सांगितलं। तर यावेळी जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, प्राथमिकचे उपशिक्षण अधिकारी प्रमोद पवार, वरवंटीचे सरपंच पवन जाधव, उपसरपंच राजेश पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष बसवेश्वर लांडगे, उपाध्यक्ष रमा कांबळे, ग्रामसेवक अशोक लांदाडे, मुख्याध्यापक रामेश्वर गिल्डा यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक व पालक उपस्थित होते। लातूरमध्ये सुद्धा सुरू होत आहेत। पहिलं पाऊल अत्यंत उत्साहाने लातूरमध्ये साजरं होत आहे। जवळपास 1250 शाळा आहेत आणि 16,500 पावलं हे शाळेकडे ॲडमिशनच्या स्वरूपामध्ये आज प्रत्येक शाळेमध्ये येत आहेत। लातूरमध्ये आम्ही संकल्प केला आहे पहिलं पाऊल वृक्ष लावून आणि माझं लातूर हरित लातूर या संकल्पनेअंतर्गत प्रत्येक मूल झाड लावणार आहे आणि नुसतं झाड लावून थांबणार नाही आहे तर त्याची जोपासना करणार आहे आणि त्यांच्या वाढदिवसाबरोबरच त्या लावलेल्या झाडाचा सुद्धा वाढदिवस करणार आहे। एकंदरीतच लातूर जिल्ह्यामध्ये खूप समाधानकारक पाऊस झाला आहे। शेतकऱ्यांमध्ये सुद्धा उत्साह आहे, मुलांमध्ये सुद्धा उत्साह आहे आणि मुळातच लातूर हा एज्युकेशन पॅटर्न असल्यामुळे आता ही कोरी पाटी असलेले पहिले पावलं हे सगळे झाडांच्या स्वरूपात लातूरमध्ये संपत्ती तयार करणार आहे झाडांची। काय उद्देश होता याच्यामध्ये? याच्यामागचा उद्देश असा होता की लातूर म्हटलं तर दुष्काळाची ओळख, लातूर म्हटलं तर 16मध्ये आलेली रेल्वेची ओळख, लातूर म्हटलं की कमी वृक्षाच्छादन असलेलं प्रमाण असा असलेला जिल्हा, असं बऱ्याचदा आपली ओळख आहे। ती ओळख पुसून टाकायची आहे। पाऊस तर खूप छान झालेला आहे आणि आता ही झाडाची संपत्तीसुद्धा चिमुकले पावलं असतील, वेगवेगळ्या टीम्स असतील ते करतायत, हाच प्रमुख उद्देश आहे। धन्यवाद। झाडे तोडत आहेत मॅडम, त्यांच्यावर काय कारवाई करणार? जे झाडं तोडत आहेत कुठल्या इलेक्ट्रिसिटीसाठी किंवा त्याच्या फांद्या वगैरे तोडत असतील किंवा इमर्जन्सीसाठी काही क्लॉजमध्ये ते तोडत असतील तर त्याची जपणूक करून पुन्हा ती झाडं लावण्यात त्यांना आदेशित केलं आहे। पण बेकायदेशीररित्या कोणी झाडं तोडत असेल तर निश्चित त्यांच्यावर कार्यवाही होईल। प्रतिनिधी असलम शेख, न्यूज टुडे 24 लातूर।